नमस्कार मित्रांनो, पाय कमजोर असणे ही शरीराची एक मोठी चेतावणी आहे. हे 10 पदार्थ खाण्यास सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही थोडे चालल्यावर किंवा घराच्या पायऱ्या चढताना पायात जडपणा आणि लवकर थकवा जाणवतो का? सकाळी झोपेतून उठल्यावर तुमच्या पायात आणि पोटऱ्यात दुखणे किंवा गोळे येतात का? जर येत असेल तर याला अजिबात सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. आपले पाय फक्त आपल्या शरीराचा भाग नाहीत, तर ते आपल्या शरीराचा पाया, फाउंडेशन आहेत. जर तुमचा पायात कमकुवत राहिला तर संपूर्ण शरीर वेळेआधीच आजार आणि वृद्धत्वाचे घर बनेल. पाय कमजोर असणे म्हणजेच प्रत्यक्षात आपले शरीर आपल्याला एक खूप मोठी चेतावणी देत असते की आत काहीतरी गडबड चाललेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आपल्या गंभीर विषयावर. आपण जाणून घेऊया की पायांच्या या कमजोरीमागचे खरे कारण काय आहे आणि काय तुम्ही कसे करून तुमच्या कुटुंबाला आणि घरातील स्वयंपाकघरात असलेल्या 10 गोष्टींचा आहार समावेश करून स्नायूंना, आपल्या हाडांना पोलादी आणि मजबूत बनवू शकता. आजची माहिती तुमच्या आरोग्यासाठी अमृतासारखी सिद्ध होईल, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पाय कमजोर असणे ही शरीराची मोठी चेतावणी आहे का? तर मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की आपले शरीर आपल्याला काय संकेत देऊ इच्छितो. जेव्हा आपले पाय कमजोर असतात किंवा होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर आणि लाईफस्टाईलवर पडतो. उठताना, बसताना त्रास होणे, चालताना संतुलन बिघडण्याची भीती वाटणे, हे या सर्व गोष्टीचा इशारा आहे की आपले स्नायू आणि हाडे आतून पोकळ होत आहे. अनेकदा लोक याला फक्त वाढत्या वयाचा परिणाम मानतात, पण आजकाल कमी वयाच्या तरुणांमध्येही ही समस्या वेगाने दिसत आहे. जर वेळेत ही चेतावणी समजली नाही तर पुढे चालून सांधेदुखी, संधिवात, नसा ब्लॉक होणे आणि कायमस्वरूपी कमजोरी यासारख्या मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. पण घाबरण्याची काही गरज नाही, कारण योग्य पोषण आणि आयुर्वेदाच्या नियमांचे पालन करून ही कमजोरी मुळापासून नष्ट केली जाऊ शकते. मित्रांनो, पायांना मजबूत बनवणारे 10 मुख्य आहार. चला आता भेटूया त्या 10 जादुई आणि पौष्टिक गोष्टींबद्दल, ज्यांचा समावेश आपण आजपासून तुम्ही आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. पहिले आहे दूध. हाडे आणि स्नायूंच्या मजबूतीचे नाव घेतात सर्वात पहिले दूध येते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी एक संपूर्ण आणि उत्तम स्रोत आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध प्यायल्याने पायांची हाडांची घनता वाढते आणि रात्री होणाऱ्या पायाच्या गोळ्यांपासूनही आराम मिळतो. दुसरे आहे अक्रोड. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. प्रथिने आणि मॅग्नेशियमही आढळतात. हे आपल्या सांध्यांमध्ये वळगण, ग्रीस टिकवून ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजलेले अक्रोड खाल्ल्याने पायाच्या सांध्यातील वेदना दूर होतात आणि शरीरातील क्षमताही वाढते. तिसरे आहे डाळी. आपल्या स्नायूंना ताकद देण्यासाठी सर्वात जास्त गरज प्रथिनांची किंवा प्रथिने असतात. म्हणजेच मूग, मसूर, उडीद, तूर आणि यासारख्या डाळी प्रथिनाचा पॉवर हाऊस आहेत. आपल्या दुपारच्या जेवणात 1 मोठी वाटी डाळ नक्की समाविष्ट करा. हे स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी खूप प्रभावी आहे, त्यांना पोलादी बनवते. चौथे आहे भिजवलेला हरभरा. हरभऱ्याला गरिबाचा बदाम म्हणले जाते. भिजवलेल्या हरभऱ्यात भरपूर प्रमाणात लोह, प्रथिने आणि फायबर असते. दररोज सकाळी 1 मूठ भिजवलेले हरभरे चावून खाल्ल्याने शरीराला त्वरित आणि दीर्घकाळ टिकवणारी ऊर्जा मिळते, ज्यामुळे पायांना सुन्नपणा आणि कमजोरी गायब होत जाते. पाचवे आहे केळी. केळी हे पोटॅशियमचा सर्वात उत्तम आणि सुलभ स्रोत आहे.
अनेकदा शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पायांना, नसांमध्ये ताण आणि गंभीर गोळे क्रॅम्प्स येऊ लागतात. दिवसातून 1 किंवा 2 केळी खाल्ल्याने स्नायूंची कार्यप्रणाली सुधारते आणि थकवा त्वरित मिटतो. 6वे आहे पनीर. प्रथिने आणि कॅल्शियमचा आणखी एक उत्तम मार्ग आहे. हे आपल्या शरीराला हळूहळू ऊर्जा आणि पोषण प्रदान करते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर आपल्या आहारात 50 ते 100 ग्रॅम कच्चे पनीर नक्की समाविष्ट करा. हे हाडे आणि गुडघ्याला दीर्घकाळ वृद्ध होऊ देत नाही. 7वे आहे बदाम. बदामात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने भरपूर प्रमाणात भरलेले असतात. हे केवळ बुद्धीला तक्कल करत नाही तर शरीरातील अंतर्गत कमजोरी सुद्धा बाहेर काढून टाकते. रात्री 5 ते 6 बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून सेवन करा. 8वे आहे पालक. पायातील कमजोरी आणि जडपणाचे एक मोठे कारण शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया, रक्तक्षय हे देखील असते. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढवते. जेव्हा स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो तेव्हा पाय आपोआप ऊर्जावान वाटतात. 9वे आहे रताळे. रताळे, ज्याला जटिल कार्बोहायड्रेट आणि फायबरचा एक उत्तम मेळ म्हटले जाते, हे खाल्ल्याने शरीराला मिळणारी ताकद हळूहळू रिलीज होते. त्यामुळे तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहता. हे पायांच्या स्नायूंना पोषण देऊन त्यांना सुडेल आणि मजबूत बनवते. आता बोलूया 10व्या म्हणजेच तीळ आणि गुळाबद्दल. पांढरे किंवा ताडे तीळ कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा खजिना असतात आणि गुळात भरपूर लोह असते. हिवाळ्याच्या हंगामात किंवा सामान्य दिवसातही थोडे तीळ आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने हाडांना इतकी मजबूती मिळते की सांधेदुखीची समस्या कायमची नष्ट होऊ शकते. मित्रांनो, पायांना कमजोर करण्याच्या 5 सवयी जाणून घेऊया. मित्रांनो, फक्त चांगले खाणे पुरेसे नाही, आपल्याला त्या चुकाही सोडाव्या लागतील ज्या आपल्या पायांना आतून पोकळ करत आहेत. पहिली सवय, तासनतास एका ठिकाणी बसून राहणे. आजकालच्या डेस्क जॉबमुळे लोक अनेक तास बसून राहतात, ज्यामुळे पायांना रक्तप्रवाह मंदावतो आणि स्नायू निष्क्रिय होऊन कमकुवत होऊ लागतात. दुसरी आहे प्रथिनांची भारी कमतरता. आणि आपल्या देशात बहुतेक लोक आपल्या आहारात पुरेशी प्रथिने घेत नाहीत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे नुकसान होते, ज्यामुळे पायात ताकद उरत नाही. तिसरी आहे उन्हापासून दुरावा म्हणजेच व्हिटॅमिन डीची कमतरता. भरपूर दिवस बंद खोल्यांमध्ये किंवा ऑफिसमध्ये राहिल्यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. व्हिटॅमिन डी शिवाय आपले शरीर कॅल्शियम शोषू शकत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. चौथी आहे कमी पाणी पिणे. डिहायड्रेशनमुळे स्नायूंमध्ये लॅक्टिक ॲसिड जमा होऊ लागते, ज्यामुळे पायात सतत वेदना आणि जडपणा राहतो. 5वा आहे शारीरिक हालचाली न करणे. जे लोक चालणे किंवा हलके व्यायामही करत नाही त्यांच्या पायांची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. पायांना पोलादी बनवण्यासाठी इतर सोपे उपाय. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आहारात सुधारणा करण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीतही हे छोटे छोटे बदल करण्याची गरज आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 ते 30 मिनिटे चालणे, वॉकिंग करा. हलके स्ट्रेचिंगही करा, जेणेकरून नसांचा ब्लॉकेज खुला होईल. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 मिनिटे नक्की बसा आणि मोफत मिळणारे व्हिटॅमिन डी तुमच्या पायात एक नवीन ऊर्जा भरेल. याशिवाय तुमचे वजन नियंत्रित ठेवा, कारण गरजेपेक्षा जास्त वजनाचा थेट दाब आपल्या पायांवर आणि गुडघ्यांवर पडतो. तर मित्रांनो, या संपूर्ण चर्चेचा सारांश हाच आहे की तुमचे पाय तुमच्या स्वावलंबनाची आणि एका आनंदी जीवनाची खरी पायाभरणी आहे.
कमकुवत पाय वेळेसोबतच केवळ तुमच्या कामाची क्षमताच हिरावून घेत नाहीत, तर तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्यास भाग पाडतात. आज ज्या 10 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ते फक्त भोजनच नाही, तर तुमच्या येणाऱ्या उद्याच्या आरोग्यासाठी केलेली एक उत्तम गुंतवणूक आहे. आपल्या शरीराचे संकेत समजून घ्या. जर या सर्वांनंतरही पायांची कमजोरी, सुन्नपणा किंवा वेदना सतत जाणवत असेल, तर एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. आणि जर तुम्हाला ही माहिती उत्तम वाटली असेल तर या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक नक्की करा. हे आपल्या मित्र आणि परिवार आणि कुटुंब सदस्यांसोबत शेअर नक्की करायला विसरू नका, अजिबात विसरू नका, जेणेकरून तेही या मोठ्या चेतावणीला वेळेत समजून घेत शकतील. आरोग्याशी संबंधित अशाच अमृतवंचनासाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ईश्वर तुम्हाला नेहमी स्वस्थ आणि दीर्घ आयुष्य